तर आपण आता ह्या शुक्रवारला आणि उद्या म्हणजे शनिवारला मी ग्रामरचा क्लास सुरू करतोय. आणि मागच्या बॅचला मी ग्रामर जरा थोडं उशिरा शिकवलं होतं. कारण पाली लिटरेचरचा अभ्यास, पालीचा विकास, उगम, नंतर त्रिपिटकाचा अभ्यास, बाकी काही एक दोन सूक्त घेतले होते. त्यानंतर मग पाली व्याकरण सुरू केलं होतं. परंतु माझा आता असा प्रयास आहे की आपण सुरुवातीपासूनच पालीचं व्याकरण सुरू करू. म्हणजे बाकीचे जे टेक्स्ट जे आहे, पालीचे टेक्स्ट जे आपल्याला वाचायचे किंवा समजून घ्यायचे, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतील किंवा समजतील. मग आजपासून आपण पाली व्याकरणाचा क्लास सुरू करतोय. आता पाली व्याकरण म्हटलं तर आतापर्यंत बऱ्याच लोकांचा असा ग्रह झालेला आहे किंवा हॅलो, हा नाही, तीच लिंक आहे. मी आता ती कशी ओपन होत नाही ते बघा तुम्ही. JRGJEJJ-CFT, तर त्याला टच करून तुम्ही ओपन होऊ शकते ना ती बाकीचे. हा नाही, मग आता बघा तुम्ही, आता सगळे तर जॉईन झालेले आहेत त्याच लिंक वरती. इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल एका वेळेस. हो हो, करा, प्रयत्न करा. तर पाली व्याकरणाचा क्लास आपण सुरुवातीपासूनच सुरू करतो आहोत. तर या पाली व्याकरणाच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते आधी आपण समजून घेऊ, माहिती करून घेऊ. हा, लोढे साहेब, माईक तुमचा म्यूट करा. बुद्धदास लोंढे साहेब, माईक चालू आहे तुमचा? हा सर. हा, माईक चालू. हा, म्हटलं माईक चालू आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे. माईक आवाज येत होता म्हणून सांगितलं. हॅलो सर. हा चालू. जय भीम सर. हा, जय भीम, जय भीम. हा, तर आपल्याला पाली व्याकरणामध्ये नेमकं काय काय शिकायचं आहे हे आधी आज आपण जाणून घेऊ. तर सर्वात आधी आपण पाली व्याकरणामध्ये स्वर जे आहेत किंवा व्यंजन जे आहेत हे आपण शिकणार आहोत. त्या स्वराचा किंवा त्या व्यंजनांचा उगम कसा होतो, आपल्या कंठातनं कसा उगम होतो, ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर जे देवनागरी मधले जे काही व्यंजन आणि स्वर जे आहेत ते आपण रोमन लिपीमध्ये, म्हणजेच ABCD जी रोमन लिपी जी आहे त्या रोमन लिपीमध्ये आपण त्याचं ट्रान्सलिटरेशन कसं करणार आहोत ते पण आपण शिकणार आहोत. त्याचं कारण का, की जसं देवनागरीमध्ये देवनागरीमध्ये जसं पाली लँग्वेज आहे, देवनागरी स्क्रिप्ट, आणि भाषा जी आहे ती पाली, हे लक्षात ठेवा. हे दोन भाग फार वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युजन होतं की स्क्रिप्ट आणि लँग्वेज ह्या दोघंही वेगवेगळे असतात. म्हणजे लिपी ही वेगळी असते आणि भाषा ही वेगळी असते. तर आपण पाली भाषा शिकणार आहोत, ते देवनागरी लिपीमध्ये शिकणार आहोत. देवनागरी लिपी म्हणजे आपली जी मराठीची जी आपण लिहितो ती देवनागरी लिपी आहे. हिंदी जी लिहितो आपण ती देवनागरी लिपी आहे, बरोबर. परंतु लिपी म्हटल्यानंतर लिपी भरपूर आहेत. एक तामिळी भाषा जर म्हटली तर त्यांची लिपी वेगळी आहे बघा. सिंहली भाषा आपलं सिंहली स्क्रिप्ट म्हटली तर तिची लिपी वेगळी आहे. नंतर आपण सध्या पाली लँग्वेज परंतु ब्राह्मी लिपी आपण शिकतो, जी आपण डोंगरांवरती बुद्धांच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर अशोकाच्या काळामध्ये ज्या लोकांनी केव्स खोदल्यात आणि त्यावरती पाली भाषेतील काही संदेश
सम्राट अशोकाचे संदेश इन्स्क्रिप्शन मध्ये ते लिहिले, ते ब्राह्मी लिपीमध्ये लिहिले, पण लँग्वेज ती होती ती पाली भाषा जी होती. तर अशी हे इंग्रजी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इंग्रजी भाषा सुद्धा त्याची लिपी जी आहे ती रोमन लिपी आहे, पण भाषा जी आहे ती इंग्लिश आहे. हा जो लिपी आणि भाषा यातला फरक नीट व्यवस्थित समजून घ्यायचा. तर तोच आपल्याला पाली भाषा शिकायची आहे, परंतु आपल्याला इतर म्हणजे रोमन लिपीमध्ये सुद्धा ती लिहिता आली पाहिजे. जे बुद्धांचे वचन जे आहेत किंवा बुद्धांचे जे उपदेश जे आहेत, त्रिपिटकातले जे उपदेश जे आहेत ते आपल्याला रोमन लिपीमध्ये पण लिहिता आले पाहिजे, म्हणजे इंग्रजीच्या फॉन्ट्स मध्ये लिहिता आले पाहिजे. कारण का की जगामध्ये सर्वात जास्त ट्रान्सलिटरेशन म्हणजे लिप्यांतर, म्हणजे एका लिपीतून दुसऱ्या लिपीमध्ये सर्वात जास्त लिप्यांतर जे झालेलं आहे तर ते रोमन लिपीमध्ये झालेलं आहे. ते रोमन लिपीमध्ये झालेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा त्रिपिटक म्हणजे बुद्धांचं पूर्ण त्रिपिटक, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे आपल्याला उपलब्ध आहे. ते सुद्धा आपल्याला वाचता येईल अशा पद्धतीने आपण त्याचं रोमन लिटरेचर आणि देवनागरीचं हे दोघं आपण शिकणार आहोत. त्यानंतर आपण पहिला जो चॅप्टर जो राहील आपला, तर सर्वात आधी आपण क्रियापद शिकणार आहोत. क्रियापद, कारण क्रियापदाचा सर्वात महत्वाचा रोल जो आहे पाली भाषेमध्ये तो आहे. आणि पाली भाषेमध्ये क्रियापदचा उपयोग करून, क्रियापदाचा उपयोग करून आपण सगळे जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, म्हणजे नाम आहे, नाउन आहे, विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहेत, हे सगळे आपण त्याच्या अनुषंगाने किंवा त्या क्रियापदाच्या सहाय्याने आपण ते ओळखू शकतो. आणि हे सगळे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत म्हणजे भाषेचे जे घटक जे आहेत हे ओळखल्यानंतर आपण व्यवस्थितपणे त्या वाक्याचा अर्थ आपण लावू शकतो. तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण क्रियापद शिकणार आहोत. आणि क्रियापद शिकल्यानंतर मग आपण विभक्ती शिकणार आहोत. विभक्ती म्हणजे काय, आपण नाम आणि सर्वनाम किंवा ऍडजेक्टिव्ह किंवा पास्ट पार्टिसिपल हे जे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत यांची विभक्ती चालते. त्यांची काय विभक्ती चालते. आता विभक्ती म्हणजे काय वगैरे मी तुम्हाला आपला कोर्स, आपला क्लास चालू असताना ते नंतर शिकवणारच आहे, परंतु आपण आधी क्रियापद शिकणार आहोत आणि नंतर मग विभक्ती शिकणार आहोत, म्हणजेच काय नाम शिकणार आहोत आणि त्यानंतर प्रोनाउन शिकणार आहोत. अशा प्रकारे पहिला जो धडा जो आपला राहील, तुम्ही जर तुमच्या जवळ बुक असेल, प्रत्येकाने बुक स्वतःजवळ ठेवायचं आहे, ते जर तुम्ही ओपन केलं तर पहिला धडा तुम्हाला पाली व्याकरणाचा वर्णमाला हा लेसन तुम्हाला मिळेल, वर्णमाला. आणि त्यानंतर मग क्रियापद मिळेल, नंतर विभक्ती मिळेल आणि त्यानंतर मग सर्वनाम मिळेल. तर असे हे 4 धडे जे आहेत, 4 लेसन जे आहेत हे आपल्याला पालीमध्ये शिकायचे आहे. आता हे 4 लेसन जे आहेत हे बेसिक लेसन आहेत, म्हणजे मूलभूत फाउंडेशन जे म्हणतो ना आपण, पाया, हे फाउंडेशन कोर्स आहे किंवा फाउंडेशन अभ्यास जो आहे. तर हे शिकल्याशिवाय पुढे तुम्हाला पाली भाषा पुढे शिकता येणार नाही. ज्याचं फाउंडेशन किंवा बेसिक कोर्स अगदी परफेक्ट झालेला आहे, ज्याचे क्रियापद, त्याचे कंजुगेशन म्हणजे ते कसे चालवायचे किंवा त्यांचे प्रत्यय काय हे प्रत्येकाने पाठ करून किंवा समजून घेऊन किंवा लक्षात ठेवून जर तुम्ही त्याची तयारी केली तरच तुम्हाला पाली भाषा ही लवकर कळेल आणि व्यवस्थित कळेल. हे लक्षात घ्या. तुम्ही जर प्रत्यय पाठ केले नाही किंवा त्याचे कंजुगेशन जे आहेत किंवा त्यांचे पाली भाषेचे जे नियम जे आहेत ते नियम तुम्ही जर व्यवस्थित पाठ केले नाही किंवा समजून घेतले नाही तर मागच्या क्लासमध्ये काय झालं ते पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला समजणार नाही. जसं की आपण मॅथमॅटिक्स शिकतो वर्गामध्ये,
तर मॅथमॅटिक्सचा काय एक क्लास जरी संपला, आपण मिस केला, तर त्याचे जे रूल्स आहेत ते आपले मिस होतात आणि त्याच रूल्स प्रमाणे दुसऱ्या दिवशी टीचर आपल्याला मॅथमॅटिक्स शिकवत असतो. तर ते आपण मागचा मिस केल्यामुळे पुढे आपल्याला कळत नाही. त्याप्रमाणेच या ठिकाणी पाली भाषेला भरपूर नियम आहेत. ही भाषा खूप नियमबद्ध केलेली आहे. पूर्वी ही प्राकृत म्हणून भाषा होती, त्यावेळेस तिला नियम नव्हते, परंतु त्यानंतर कच्चायन, मोगलायन असे बरेचसे जे पाली व्याकरणकार जे आहेत, त्यांनी ह्या भाषेला व्यवस्थित नियमामध्ये बसवून, नियमामध्ये रचून ही एक सुंदर भाषा अशी तयार केली गेलेली आहे. तर हे सगळे नियम जे आहेत, हे नियम आपल्याला सगळ्यांना माहीत असले पाहिजे आणि रोज 2 तास तरी पालीला आपण दिला पाहिजे, तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील, समजतील आणि समाधान पण होईल. अन्यथा मग तुमच्या पाली भाषेची शिकण्याची जी उमेद जी आहे, पाली भाषा शिकण्याची जी उत्साह जो आहे तो नष्ट होईल आणि मग तुम्ही अर्धवट सोडून निघून जा. तर असं न होता ज्या ज्या दिवशी क्लास आपला चालतो आहे त्या दिवशी आपण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आणि होमवर्क करायचा आणि पुढच्या क्लासला अटेंड करायचं. तर या ठिकाणी आता आपण पालीचा सुरुवात करणार आहोत, पाली भाषा शिकायला. तर सर्वप्रथम आपण वर्णमाला शिकणार आहोत. तर तुम्ही शाळेमध्ये शिकला असेल बघा, शाळेमध्ये बराच वेळा आपण मराठी भाषा शिकतो, हिंदी भाषा शिकतो, इंग्रजी भाषा शिकतो. तर कोणतीही भाषा शिकण्याच्या आधी, कोणती जी भाषा जी आहे ती शिकण्याच्या आधी आपल्याला वर्णमाला शिकायची असते. जगामध्ये कुठलीही भाषा घ्या, तिला प्रत्येकाला आता वर्णमाला आहे. फक्त कोणत्या भाषा, प्राकृत भाषा ज्या आहे की ज्या नियमबद्ध झालेल्या नाही, अशा भाषा ना तुम्हाला वर्णमाला भेटणार नाही. उदाहरणार्थ जे अजूनही काही आदिवासी बांधव जे आहेत ते भाषा बोलतात, त्यांची भाषा एकमेकांना कळते, त्यांच्या भावना एकमेकांना समजल्या जातात, परंतु ते लिहू शकत नाही, कारण त्यांनी त्यांच्या ती भाषा एक्सप्रेस करण्यासाठी, कागदावर लिहिण्यासाठी लिपी डेव्हलप केलेली नाही. एक वैदू समाज पण आहे, त्याचं पण मला एक कौतुक वाटतं. एक वैदू समाज आणि वडार समाज हे वेगळे आहे का एकच आहे काही कल्पना नाही, परंतु त्यांचा एक लहान मुलगा सुद्धा सुंदर त्यांची ती भाषा बोलत असतो. तो कुठे शाळेत जात नाही, कुठल्या विद्यालयात जात नाही किंवा घरी सुद्धा कुठली ट्युशन वगैरे लावत नाही, परंतु त्यांची ती मातृभाषा तो बोलत असतो. हे का, तर त्यांच्या आई वडिलांपासून तो ऐकून ऐकून तो शिकतो किंवा आई वडील त्याला शिकवतात. तर असे काही भाषा ज्या आहेत की त्यांना नियम नाहीये, त्यांना नियम नाहीये, त्या अशा बाय हार्ट किंवा मदर टंग जी असते ना, आपली बोली भाषा जी असते त्याच्यानुसार ते बोलत असतात. तिला स्क्रिप्ट नसते, कोणते नियम नसतात. अशा भाषा अजूनही जगामध्ये भरपूर आहेत, असे समूह पण भरपूर आहेत. परंतु ज्या काही भाषा विकसित झालेल्या आहेत पूर्वीपासून, त्या भाषांमध्ये, प्रत्येक भाषांमध्ये वर्णमाला या आहेच आणि त्या वर्णमाला आपल्याला आधी शिकणं भाग आहे. कोणतीही भाषा जी म्हणजे विकसित झालेली भाषा जी आहे ती जर तुम्हाला शिकायची असेल तर वर्णमाला शिकणं हे आवश्यक आहे. तर ह्या वर्णमाला म्हणजे म्हणजे काय असतं त्यामध्ये, तर त्यामध्ये पूर्ण त्या भाषेमधले जे स्वर जे आहेत, व्यंजन जे आहेत, ते सर्व त्यामध्ये दिलेले असतात. आता उदाहरणार्थ आपण जर इंग्रजी भाषा जर घेतली तर इंग्रजी भाषेची वर्णमाला आपल्याला माहिती आहे. काय आहे वर्णमाला, त्याच्यामध्ये स्वर वेगळे आहेत, व्यंजन वेगळे आहेत, बरोबर. स्वर ए वगैरे असे आहेत, ए ई ओ वगैरे जे आहे ते. नंतर जे काही आहेत व्यंजन जे आहेत, ABCD वगैरे वगैरे ते अल्फाबेट वगैरे ते आहेत. तसंच मराठीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार आहे. तर मराठीमध्ये सुद्धा स्वर आहेत, व्यंजन आहेत, नंतर संस्कृतमध्ये पण आहेत, नंतर हिंदीमध्ये पण आहेत, तसेच पाली भाषेमध्ये पण आहे.
तर आता पाली भाषेमधले जे काही स्वर जे आहेत त्याच्याबद्दल, म्हणजे किती स्वर आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशा स्कॉलर लोकांचा मतभेद आहे. परंतु तो मतभेद जो आहे तो फार टोकाचा नाहीये. कोणी असं एकदम डायरेक्ट जेवण करतं, कोणी इनडायरेक्टली जेवण करतं, अशा प्रकारचा तो थोडा मतभेद आहे. तर काही पाली व्याकरणकार म्हणतात की पाली भाषेमध्ये स्वर जे आहे ते 8 आहेत आणि काही व्याकरणकार काय म्हणतात की पाली भाषेमध्ये स्वर जे आहे ते 10 आहेत. परंतु व्यंजनाच्या बाबतीमध्ये मात्र एक मत आहे. तो व्यंजन जे आहे ते 33 आहेत. पाली भाषेमध्ये व्यंजन जे आहेत ते 33 आहेत आणि स्वर जे आहेत ते आपण आपल्या माहितीसाठी, आपल्या सिलेबससाठी आपण सध्या तरी 8च समजूया. मी दिलेल्या पुस्तकामध्ये 10 दिलेले आहेत, परंतु ते 10 कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, ते 10ची गणना आपण कोणत्या वेळेस आणि कशा करता करायची याचं सुद्धा विवेचन जे आहे, स्पष्टीकरण जे आहे ते बुक्स मध्ये दिलेले आहे. परंतु सध्या आपण आता शिकत आहोत तोपर्यंत स्वर जे आहेत हे 8 आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता हे मी सारखं व्यंजन आणि स्वर म्हणतो आहे, तर नेमकं हे स्वर म्हणजे काय किंवा व्यंजन म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. कारण हे शब्द जे आहे, एक मिनिट, कारण हे शब्द जे आहेत हे शब्द माझ्या बोलण्यातून हे वारंवार येत राहणार आहे आणि त्या शब्दांचा अर्थ जर तुम्हाला माहित नसला तर त्या शब्दांच्या अनुषंगाने मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून पेन आणि वही तुम्ही जवळ ठेवायची. मी ज्यावेळेस एखादा शब्द सांगतो तर त्याची जी डेफिनेशन आहे, ती जी व्याख्या जी आहे ती व्याख्या तुम्ही लिहून घेत चला. नंतर मग आपला कोर्स पुढे जसा जाईल आणि त्यावेळेस मग तुम्ही अगदी सुरुवातीच्या वर्गामध्ये मी जे शिकवलं त्याचा अर्थ सांगा सर असं म्हटल्यानंतर मलाच त्याचं फार वाईट वाटेल किंवा मलाच त्याच्या यातना होतील, दुःख होईल की एक पहिल्याच क्लासला हे शिकवलेलं असताना आता इतके पुढे गेल्यानंतर हा व्यक्ती जर असं विचारत असेल तर मग हे पुढे शिकवलेलं कितपत समजलं असेल हे मला थोडस म्हणजे त्याच्याबद्दल वाईट वाटेल. तर प्रत्येक क्लासमध्ये मी जे काही सांगत असेल लिहून घ्या, लक्ष द्या, नीट समजून घ्या असं म्हटलं की त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर यामध्ये स्वर जे आहे, स्वर म्हणजे काय किंवा आपण स्वर कशाला म्हणतो, त्याआधी आपण ध्वनी हा जो शब्द जो आहे तो आपण लक्षात घ्या. ध्वनी म्हणजे काय? आवाज. ध्वनी हा अगदी शुद्ध शब्द आहे. आवाज आपला हा बोली भाषेतला शब्द आहे. आवाज आपण कंठातनं काय काढत असतो? ध्वनी काढत असतो, आवाज काढत असतो, बरोबर. आपण आतून एक प्रकारची हवा जी आहे ती बाहेर फेकत असतो किंवा आत घेत असतो. ही हवा आत घेताना किंवा बाहेर घेताना आपण आपल्या जिभेचा किंवा दातांचा किंवा होटांचा किंवा कंठाचा किंवा टाळूचा, जे आपल्या मुखामध्ये जे काही अवयव जे आहेत हे अवयवाचा उपयोग करून आपण तो आवाज जो आहे, तो ध्वनी जो आहे तो काय करतो? ब्रेक करतो, त्याला खंडित करतो. जिभेच्या साह्याने करतो किंवा दाताच्या साह्याने करतो. मोस्टली आपण जीभ जास्त वापरतो, होठ पण वापरतो. तर तो आवाज किंवा तो ध्वनी काय करतो? आपण खंडित करतो. त्याने काय होतं की एक विशिष्ट प्रकारचे उच्चार निर्माण होतात. हे आवाजाचा स्त्रोत जो आहे तो आपण ज्यावेळेस आपल्या कंठातनं करत असतो, काढत असतो आणि त्याला जर आपण विशिष्ट प्रकारे असे खंडित केले तर काही विशिष्ट असे उच्चार निर्माण होत असतात आणि ते उच्चार जे आहेत हेच आपले स्वर आणि व्यंजन असतात. आलं लक्षात? तर मग आपण कंठातनं कोणता आपण ध्वनी काढत असतो किंवा उच्चार काढत असतो तर हे जे
त्यालाच आपण म्हणजे अगदी प्युअरली कंठातून जो आवाज काढतो आपण, परंतु तो आवाज काढत असताना कुठल्याही प्रकारे आपण जिभेचा, ओठाचा, दातांचा, मुखातल्या कुठल्याही अवयवांचा आपण उपयोग करत नाही आणि तो फक्त कंठातून जसाचा तसा आपण आवाज काढत असतो. त्याला काय म्हणत असतो आपण? स्वर म्हणत असतो. त्याला काय म्हणत असतो आपण? स्वर. आणि ज्या वेळेस आपण आपली जीभ आहे, दात आहेत किंवा होठ जे आहेत याचा उपयोग करून जो उच्चार करतो आपण त्याला म्हणतो आपण व्यंजन. या दोन गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. आता ते कसे निघतात, काय निघतात ते तुम्हाला मी पिक्टोरियल म्हणजे चित्र काढून दाखवेल, ते पण मी तुम्हाला सांगेन. तर यामध्ये स्वर जे आहेत, कंठातून आपल्याला 8 स्वर शिकायचे आहेत आणि ते कंठातून उत्पन्न होत असतात. तर पहिला स्वर जो आहे अ, पहिला स्वर जो आहे अ, दुसरा स्वर जो आहे आ, तिसरा जो आहे ई ह्रस्व, आणि दीर्घ ई, म्हणजे झाले 4. नंतर उ ह्रस्व आणि उ दीर्घ म्हणजे झाले 6. येते लक्षात? आणि सगळ्यात शेवटी जे आहे ए आणि ओ. आता हा ए जो आहे तो इंग्रजीमध्ये कसा लिहितात ते नंतर मी तुम्हाला सांगेलच. ए आणि ओ असे हे 8 स्वर पाली लँग्वेज मध्ये आहेत. तर तुम्ही जर स्वतः प्रयत्न केला ते उच्चार करण्याचा तर बघा प्युअरली तुमच्या कंठातून हे स्वर उत्पन्न होतात. हे उत्पन्न होताना तुम्ही मुखातल्या अवयव जे आहेत त्याचा कुठल्याही प्रकारे तुम्ही उपयोग करत नाही किंवा त्याची मदत घेत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? स्वर. अ, आ, ई, उ, ऊ आणि ए आणि ओ हे 8 स्वर आहेत. ओके. आता या ठिकाणी मी तुम्हाला स्वराचं 8 स्वर सांगताना ह्रस्व शब्द पण वापरला आणि दीर्घ शब्द पण वापरला. आधी तुम्हाला मी ध्वनी समजून सांगितला, आवाज समजून सांगितला, ते तुम्हाला आपण त्याला खंडित करतानंतर कसे उच्चार निर्माण होतात, नंतर कंठातून प्युअरली कंठातून जो काही आवाज निघतो मुखातल्या अवयवाच्या शिवाय किंवा त्याचा उपयोग न करता त्याला आपण स्वर म्हणतो. हे 8 स्वर आहेत आणि हे 8 स्वर सांगत असताना मी तुम्हाला काय म्हटलो? ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर असे शब्द मी वापरले. तर मग इथपर्यंत आल्यानंतर ह्रस्व म्हणजे काय आणि दीर्घ म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आता ह्रस्व म्हणजे काय? छोटा. दीर्घ म्हणजे काय? मोठा किंवा लांब असं म्हटलं तरी चालेल. ह्रस्व म्हणजे छोटा, म्हणजेच काय की ज्या स्वराचा उच्चार अगदी छोटा केला जातो त्याला आपण ह्रस्व स्वर म्हणतो. ज्या स्वराचा उच्चार अगदी छोटा केला जातो त्याला आपण काय म्हणतो? ह्रस्व स्वर म्हणतो. आणि ज्या स्वराचा उच्चार दीर्घ केला जातो म्हणजे लांब केला जातो त्याला आपण काय म्हणतो? दीर्घ स्वर. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये शॉर्ट आणि लॉंग अशा 2 प्रकारे त्याला आपण समजतो. आता हा जो शॉर्ट स्वर जो आहे म्हणजे काय? ह्रस्व स्वर जो आहे तो ठीक आहे. पहिला जो आहे तो अ हा ह्रस्व स्वर आहे, म्हणजेच काय? छोटा. त्याचा उच्चार करताना काय करतो आपण? फक्त अ असा करतो. परंतु त्याच्या पुढचा जो स्वर जो आहे आ, तर याचा उच्चार करताना आपण दीर्घ उच्चार करतो. आ, आ हा जो त्याचा जो लेंथ जे आहे उच्चार करताना त्या आवाजाची लेंथ जी आहे, लांबी जी आहे ती काय केली जाते? वाढवली जाते. म्हणून त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो. म्हणजे ह्रस्व स्वर काय आहे? एक पहिला अ आहे, दीर्घ स्वर आ आहे. ओके. आता हा किती लांबवायचा याला पण नियम आहे, त्याला पण माप आहे, प्रमाण आहे. तर हा जो लॉंग स्वर जो आहे किंवा दीर्घ जो स्वर जो आहे
तो किती लांबवायचा, तर आपण दीर्घ वर जितका आपण करत असतो त्याच्या दुप्पट त्याची लांबी आपल्याला वाढवायची असते, किंवा तितक्या दुप्पटीने तो आपल्याला उच्चारायचा असतो. समजा असं मी म्हटलं तर आ असं त्या पद्धतीने त्याचा उच्चार केला गेला पाहिजे. आता हे मी तुम्हाला असं वाटत असेल की हे सर काय पहिली दुसरीत आम्ही कधीतरी शिकलेलो आहोत, स्कूल लेव्हलला पण शिकलेलो आहोत, हे आम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. परंतु ह्या गोष्टी उच्चारणाच्या बाबतीमध्ये, शिकण्याच्या बाबतीमध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. कारण पाली भाषेमध्ये उच्चारणाला खूपच महत्व आहे. कारण उच्चारण तुमचा थोडं जरी चुकला तरी त्याचा अर्थ बदलतो. पाली भाषा शिकताना आपली जी सती जी म्हणतो ना, आपली जागरूकता ही अतिशय सावधान ठेवावी लागते. म्हणजे कथा ऐकल्यासारखं किंवा इतिहास गोष्टी ऐकल्यासारखं पाली भाषेचं आपलं विद्या जी आहे ती आपल्याला ग्रहण करता येत नाही. तर ती शिकताना आणि समजून घेताना सुद्धा खूप जागरूक राहावं लागतं. तर हे जे उच्चारण जे आहे त्याचं महत्व तुम्हाला मी आपल्या जी कोर्समध्ये सांगेल की उच्चारण जर बदलला तर त्या वाक्याचा अर्थ किंवा त्या शब्दाचा अर्थ कसा बदलतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून हे उच्चारण कसे करायचे हे शिकणं आधी महत्वाचं आहे. आता आपण मराठी शिकतो आहोत, आपण मराठी भाषिक आहोत, त्यामुळे आपला जवळजवळ अर्धा श्रम जे आहे ही भाषा शिकण्यासाठी लागणारे जे श्रम जे आहे त्यापैकी अर्धे श्रम आपण मराठी बोलतो, स्क्रिप्ट आपल्याला माहिती आहे देवनागरी, आपल्याला उच्चारही त्याचे येतात, त्याच्यामुळे आपल्याला जास्त अवघड वाटत नाही. परंतु जे दुसरे भाषिक जे असतात, उदाहरणार्थ दक्षिणेकडचे जे लोक आहेत किंवा इंग्रजी भाषा बोलणारे जे लोक आहेत यांना फार कठीण जातं, उच्चार करताना पण फार कठीण जातं. आपल्यालाही त्यांची भाषा उच्चार करताना आपल्यालाही कठीण जाते किंवा बरोबर त्याच उच्चारण आपलं होईल असं होत नाही. परंतु तरीही आपण मराठी भाषेत असून सुद्धा किंवा देवनागरी लिपी माहीत असून सुद्धा आपण पाली भाषेमध्ये खूप वेळा आपण चुकीचे उच्चार करतो. त्यामुळे उच्चारण करणं व्यवस्थित हे फार अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ह्रस्व आणि दीर्घ यांचे उच्चार कसे करायचे ते तुम्हाला मी सांगत आहोत. तर या ठिकाणी आ झाल्यानंतर ई आणि ई हे दोन स्वर जे आहेत, पहिला स्वर जो आहे ई तो आहे ह्रस्व आहे आणि दुसरा स्वर जो आहे तो दीर्घ आहे, तो ई असा आपण त्याला लांबवलेला आहे. जर उदाहरणार्थ आपण ईड लिंबूचा आपण स्कूल लेवलला शिकलेलो ईड लिंबू ई असा हा जो आहे त्याचा उच्चार आपण करतो, ह्रस्व आणि दीर्घ. ओके. त्यानंतर त्याच्या पुढचे जो स्वर जो आहे ऊ आहे, ह्रस्व आणि दीर्घ. जर तुम्ही ऊचा उच्चार ऊ केला तर त्याच्या डबल उच्चार त्याचा ऊ असा त्याचा केला गेला पाहिजे, तर तो ह्रस्व होणार. म्हणजे ह्रस्व आणि दीर्घ हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं. आणि राहिला आता शेवटचा हा जो ई आणि ओ जो आहे, जो स्वर जे आहे हे दोन त्याला डीप थॉंग्स म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे जे दोन स्वर जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. तर हे जे दोन स्वर आहेत त्यापैकी जर एक स्वर आपण घेतला, समजा ई जर घेतला आपण ए ऐरणीचा ए म्हणतो ना आपण, तो ए जर स्वर घेतला तर याच्यामध्ये ए मध्येच ह्रस्व आणि दीर्घ हे दोन सापडतात आपल्याला. आलं लक्षात? त्याच्यामध्येच दोन सापडतात आणि ओ मध्ये पण ह्रस्व आणि दीर्घ हे दोन सापडतात. असे हे दोन दोन धरून जर आपण धरलं तर हे चार होतात. आणि आधीचे सहा म्हणजे कोणते आ इ हे सहा, आणि नंतर ए आणि ओ ला जर आपण डबल केला तर ते 4 असे 10 स्वर सुद्धा काही व्याकरणकारांनी मेन्शन केलेले आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं
की 8 स्वर काही व्याकरणकार म्हणतात आणि काही 10 स्वर म्हणतात. तर तो हा फरक आहे. आता हा जो ए आणि ओ जो आहे हा नेमका ऱ्हस्व कुठे वापरायचा किंवा दीर्घ कुठे वापरायचा किंवा ओ जो आहे हा ओ ऱ्हस्व कुठे वापरायचा किंवा दीर्घ ओ कुठे वापरायचा याचे सुद्धा नियम आहेत. तर ते नियम आपण हे स्वर शिकून झाल्यानंतर पुढच्या सत्रामध्ये आपण ते शिकूया. तर अशा प्रकारे स्वराच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी काय काय सांगितलं आहे, ध्वनी सांगितलं आहे, आवाज सांगितलेला आहे, त्या आवाज कसा ब्रेक होतो आणि उच्चार कसे होतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, स्वर म्हणजेच कंठातनं उत्पन्न झालेला जो ध्वनी आहे त्याला आपण स्वर म्हणतो. आणि तो कुठल्याही प्रकारे मुखातले जे अवयव जे आहेत यांचा कुठल्याही प्रकारे सहाय्य न घेता आपण त्याचा उच्चार करतो, म्हणून त्याला आपण स्वर म्हणतो. व्यंजन म्हणजे काय की आपण मुखातले जे काही अवयव जे आहेत त्यांचा उपयोग करून आपण त्याचे उच्चार करतो, म्हणून त्याला व्यंजन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये परत ह्रस्व आणि दीर्घ असे 2 प्रकार केलेले आहेत. तर अ नंतर ई नंतर उ हे जर असे जर ह्रस्व मध्ये आणि दीर्घ मध्ये जर तुम्ही ग्रुप केला तर तुम्हाला 3 जे आहेत स्वर हे ह्रस्व मिळतील आणि 3 स्वर जे आहेत ते दीर्घ मिळतील. ओके, म्हणजे अ ई उ हे ह्रस्व आणि दीर्घ काय आ ई आणि उ हे दीर्घ आपल्या बुक्स मध्ये दिलेले आहेत. आता आपण बुक्स मध्ये मी प्रेझेंटेशन करेल त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवेल. तर अशा प्रकारे हे ह्रस्व आणि दीर्घ हे स्वर जे आहेत 3 आहेत. आणि त्याच्या खाली जे काही ए आणि ओ जे आहेत की जे स्वतःच ह्रस्व आणि दीर्घ वेगवेगळ्या प्रकारे होत असतात, तर त्याला वेगळ्या आपण कक्षेमध्ये ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे स्वराचं जे नॉलेज जे आहे किंवा जे ज्ञान जे आहे पाली भाषेच्या संदर्भात मी हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी पुढचा जो टॉपिक जो आहे तो आहे व्यंजन. व्यंजनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं की व्यंजनाच्या बाबतीमध्ये आपण त्याचा उच्चार कसा करतो. आपण आपल्या मुखातले जे काही जीभ जे आहे, कगाळ आहे किंवा कगाळाच्या आणखी इथल्या कंठाजवळचा जो भाग जो आहे किंवा दात जे आहे किंवा होठ जे आहे याचा उपयोग करून आपण व्यंजनाचा उच्चार करतो. तर असे व्यंजन किती आहे 33 आहे. आता याच्यामध्ये वर्गीकरण कसं आहे, वर्गीकरण हे 5 याच्यामध्ये वर्गीकरण केले गेलेलं आहे. म्हणजे 5 5 25 म्हणजे एका 5 चा ग्रुप एक आहे, नंतर दुसरा 5 चा एक ग्रुप आहे, तिसऱ्या 5 चा एक ग्रुप आहे, चौथ्या 5 चा एक ग्रुप आहे आणि 5व्या 5 चा एक ग्रुप आहे. त्या प्रत्येक ग्रुपला नाव आहे, ते नाव पण मी तुम्हाला सांगेन. आणि सगळ्यात शेवटचं जे व्यंजन आहे त्याला काय म्हटलं जातं, निगहित म्हटलं जातं किंवा अनुनासिक म्हटलं जातं. कारण का की त्यांचा उच्चार करताना आपल्याला नाकातून ध्वनी आपल्याला काढायचा असतो, नाकातून ध्वनी काढायचा असतो, म्हणून त्याला आपण अनुनासिक किंवा अनुस्वार म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतो आपण मराठीतून टिंब म्हणतो की नाही. तर असे पाली भाषेमध्ये निगहित, त्याला निगहित पण म्हणतात. तर हे जे आहेत हे पण आपण शिकणार आहोत. तर असे हे 33 जे आहेत तर त्याचे प्रकार कसे किंवा ते कसे उत्पन्न होतात ते आपण बघूया. सुरुवातीला मी तुम्हाला जे काही बुक दिलेलं आहे त्या बुक्स मधून हे स्वर आणि व्यंजन हे कसे डिफर केलेले आहेत किंवा कसे वर्णन केले आहेत ते दाखवतो. त्यानंतर कंठातून कसे उच्चार उत्पन्न होतात ते तुम्हाला मी प्रेझेंटेशननी म्हणजे तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती फळ्यासारखं हे करून तुम्हाला मी ते आता शिकवत आहे. तर मी आता प्रेझेंट करतो आहे माझा स्क्रीन. तर तुम्ही काही तिथे तुमच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला कॉम्प्युटरला काही डिस्टर्ब करायचं नाही.
फक्त तुमच्या स्क्रीनवर काही दिसतंय का नाही, दिसत नसेल तर मला तुम्ही लगेच सांगा. ओके. तुमच्या स्क्रीनवर काही दिसतंय आता? घटक 1 पाली भाषा परिचय असं काही दिसतंय का? येस सर. दिसतंय ना? हो सर, दिसतंय सर. हा, प्रत्येकाला दिसत असेल. तर आता याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा की तुम्हाला स्वर आणि व्यंजन जे आहे ते तुम्हाला आपल्या बुक्स मध्ये कुठे आहे? तुम्ही बुक्स प्रत्येकाने ठेवलाय ना जवळ? हो सर. आहे जवळ आहे. या पुस्तकातले हे जे आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती वाचता येतंय ना? का मोठं जरा फॉन्ट मोठा करू मी? खूप बारीक दिसतंय सर. बारीक दिसतं? बरं, थोडस मी वाढवतो वाटलं सर. हे बघा, हा घटक 5 जो आहे वर्णमाला, हा आपण शिकतो आहोत आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून. हे बघा, वर्णमाला. या वर्णमालेमध्ये मी तुम्हाला जे प्रास्ताविक किंवा जे शिकवलं ते पाली भाषा वर्णमाला. या इथून तुमच्या एक लक्षात येईल बघा. दिसतंय ना सगळ्यांना? हो सर. हा, तर यामध्ये बघा पाली भाषा वर्णमाला लिहिलेला आहे आणि पहिलंच वाक्य जे आहे, मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण म्हणतात. मूळ जो ध्वनी जो आहे त्याला वर्ण म्हणतात. आणि पाली भाषेत एकूण 43 वर्ण आहेत. त्यात इथे 10 स्वर दिले आहेत आणि 33 व्यंजन आणि 1 निगहित असं दिलेलं आहे बघा. तर मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे की या ठिकाणी 10 स्वर काय आहेत हे मी इथे दिलेलं आहे. परंतु आपण आपल्या अभ्यासासाठी 8 स्वर जरी तुम्ही कन्सिडर केले तरीही काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही स्वर किती आहेत असा जर प्रश्न आला किंवा कोणी विचारला, तुम्ही 10 सांगितले तरी ते चुकीचं नाही, 8 सांगितले तरी ते पण चुकीचं नाही. हे लक्षात घ्या. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे मुखातील अवयवाच्या विना किंवा दुसऱ्या वर्णाच्या साह्याच्या वाचून होतो त्यांना काय म्हटलं जातं? स्वर म्हटलं जातं. अगदी स्पष्ट इथे त्या स्वराची व्याख्या दिलेली आहे.
याला हे समजण्यात कोणाला काही अडचण? अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेला आहे, कोणाला काही अडचण नाही ना? बोलत चला, मी काही विचारलं ना हा, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळतं आहे नाही कळत आहे. तर इथे बघा स्वर जे दिलेले आहेत, पाली भाषेमध्ये एकूण 10 स्वर आहेत. तर देवनागरी लिपीमध्ये आपण कसं लिहितो स्वर? अ, आ, ई, ई, उ, ऊ. आणि हा जो ए जो आहे तो ऱ्हस्व आणि दीर्घ. इकडे बघा ए, माझा कर्सर जो आहे ना त्याच्यावर पण लक्ष ठेवा. हा ए ऱ्हस्व, हा ए दीर्घ, हा ओ दीर्घ आणि हा ओ ऱ्हस्व. असे हे दोघही, हा 1 2 होतात आणि हा पण 1 2 होतात. असे हे 4 एकूण होतात आणि आधीचे 6. अशा प्रकारे एकूण 10 स्वर इथे दिलेले आहेत. जर तुम्हाला 10 स्वर जर नको असतील तर फक्त मग काय करायचं, ए आणि ओ बस एवढंच म्हणायचं. म्हणजे काय, अ, आ, ई, उ, ऊ, ए, ओ, बस 8 स्वर. दॅट्स ऑल. ओके. नंतर रोमन लिपीमध्ये पण दिलेलं आहे बघा, रोमन लिपी, कारण ते आपल्याला पुढे शिकायचं आहे रोमन लिपीमध्ये. तर रोमन लिपीमध्ये काय आहे, अ, ए, हा इथे आ. हा याचा रोमन लिपीमधला अल्फाबेट काय आहे, ए आहे बघा. हा ए, आ, ई, उ, ऊ, नंतर ए, नंतर हा ओ आणि ओ. तर या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल, जो ऱ्हस्व अ जो आहे रोमन लिपीमध्ये त्याच्या तो ऍज इट इज लिहिलेला आहे, परंतु दीर्घ जे आहेत आ त्याच्या त्या ए वरची आडवी रेषा आहे, बारीक आडवी रेषा आहे. हा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर आडवी रेष डोक्यावर असली की तो काय असतो, दीर्घ असतो. आलं लक्षात? रोमन लिपीमध्ये लिहित असताना त्या अल्फाबेटच्या वर जर आडवी रेष तुम्हाला दिसली तर तो अल्फाबेट काय असतो, दीर्घ असतो असं समजायचं. नंतर ईच्या बाबतीमध्ये बघा, ई इथं आय आहे ऍज इट इज लिहिलेला आहे, परंतु दीर्घ ईच्या वेळेस सुद्धा त्याच्या डोक्यावरती काय आडवी लाईन केलेली आहे, आडवी लाईन मारली. म्हणून काय, हा जो ई आहे रोमन लिपीमध्ये तो काय आहे, दीर्घ आहे. ओके. नंतर उ हा ऱ्हस्व आहे आणि यू जो आहे त्या यूच्या वर आडवी लाईन मारलेली, म्हणजेच काय, तो जो उ जो आहे तो काय आहे, दीर्घ आहे. ओके. त्याचप्रमाणे हा ए जो आहे, ई जर लिहिला आपण तर रोमन अल्फाबेट मध्ये काय होतो, तो ई होतो आणि मराठीमध्ये त्याला आपण ए उच्चार करतो. तर त्याच्या डोक्यावर जर अशी लाईन मारली तर तो काय होतो, दीर्घ होतो. आणि डोक्यावर जर आडवी लाईन नसली तर तो काय होतो, ऱ्हस्व होतो आणि हा दीर्घ होतो. एक कोणीतरी आलेलं दिसतो. तर अशा प्रकारे इथे स्वराचं दोघही म्हणजे देवनागरी लिपीमध्ये सुद्धा आणि रोमन लिपीमध्ये सुद्धा या दोन्ही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता मी हे जे शिकवतो आहे हे शिकवल्यानंतर तुम्ही लगेच रात्री म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी त्याचे लगेच रिव्हिजन करायचं किंवा पाठांतर करायचं किंवा समजून घ्यायचं. ते लगेचच्या लगेच जर समजलं तर ते तुमच्या वाचलं तर लगेच समजेल. नाहीतर मग आठवडा जर तुम्ही जर अभ्यास करत बसला तर तुमच्या लवकर लक्षात येणार नाही किंवा लक्षात राहणार पण नाही. ओके. तर अशा प्रकारे ऱ्हस्व स्वर जे आहेत मी तुम्हाला 3 सांगितले, अ, ई आणि उ, आणि हे ए आणि हे ओ जो आहे हे 2 वेगळे सांगितले तुम्हाला. तर आपण 3 हे करतो आहोत कारण 8चा संच आपण घेतलेला आहे, स्वरांचा 8चा संच आपण घेतलेला आहे. त्यामुळे 3 आपण करूया.
दीर्घ स्वर किती आहेत? 5. आपलं इथे 3च घेऊया आपण. आ, ई आणि उ. हा बघा, हा ए आणि ओ हा इथे पण आहे, ह्रस्व मध्ये पण आहे आणि इथे दीर्घ मध्ये पण आहे. तर या दोघांना जर ऍड केलं किती होतात? 5 होतात. त्याच्यात कन्फ्युजन काही करू नका, फक्त त्याच्यामध्ये ऍड करायचं किंवा नाही ऍड करायचं तर त्यावेळेस काय म्हणायचं हे फक्त लक्षात असू द्या. तर अशा प्रकारे 2 स्वरांच्या एका जोडीला काय म्हटलं जातं? सवर्ण म्हटलं जातं. 2 स्वरांच्या एका जोडीला सवर्ण असं म्हणतात. आणि या प्रत्येक जोडीतील पूर्व अक्षर जे आहे ते ह्रस्व असते व दुसरे दीर्घ असते. तर खाली दिलेला आहे बघा, त्या आपल्या याच्यामध्ये हा अ ह्रस्व दीर्घ आ, म्हणजे हे काय? सवर्ण जोडी झाली. अ आ. नंतर ई ई, म्हणजे ही दुसरी सवर्ण जोडी झाली. नंतर उ उ, ही तिसरी सवर्ण जोडी झाली. आणि नंतर ए ए, हे इथे हा एच पाहिजे होता, त्यांनी ई लिहिलेला आहे, चुकला तिथे. तर ए आणि ए हे काय सवर्ण जोडी होत नाही, कारण हे काय आपण यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये केलेलं आहे. तर अशा सवर्ण जोडी किती आहेत? 3 या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2 स्वरांच्या किती जोड्या झाल्या? 3 झाल्या. अशा प्रकारे हे स्वर जे आहेत हे इथे या ठिकाणी आहे. नंतर पुढे आपल्याला काय शिकायचं आहे? व्यंजन. व्यंजन ज्या वर्णाचा, इथे बघा हे दिलेले आहे, व्याख्या दिलेली आहे, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्याने होतो त्याला व्यंजन म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्याने, स्वर आता तुम्ही वरती शिकलात 8 स्वर, त्याची मदत घेऊन ज्यावेळेस उच्चार केला जातो त्यावेळेस त्याला व्यंजन म्हटलं जातं. आता तर ते कसं, व्यंजनाचा उच्चार कसा केला जातो? तर बघा, हे 33 व्यंजन आहेत, हे तुम्हाला मी आधी सांगितलं. ओके, व्यंजन किती आहेत? 33. त्याचं वर्गीकरण जे आहे ते आपल्याला इथे खाली करून दिलेलं आहे बघा. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग आणि सगळ्यात खाली दिले आपण संकीर्ण. संकीर्ण म्हणजे काय? मिसलेनियस, म्हणजेच काय? फुटकळ म्हणतो ना आपण लग्न करतो त्यावेळेस काय करतो, किंवा घर बांधतो तर त्यावेळेस आपण काय करतो की जे मेन आयटम जे आहे, मेन जो खर्च आहे तो आपण काय करतो, एका बाजूला व्यवस्थित एक त्याचे वेगवेगळे भाग करून घेत असतो. आणि जे खर्च की जे अगदी फुटकळ आहे, म्हणजे ते होतील न होतील, जास्तही होतील कमी होतील, किंवा ऐन वेळेस ते करावं लागेल किंवा ऐन वेळेस ते कटही करावं लागतील, तर या असे जे म्हणतो ना आपण त्याला मिसलेनियस म्हणतो किंवा संकीर्ण म्हणतो किंवा स्कॅटर म्हणतो, ते संकीर्ण जे आहेत ते काय आहेत हे इथे दिलेलं आहे. तर व्यंजन हे 33 जे व्यंजन जे आहेत ते कसे आहेत बघा. क, ख, ग, घ, याला आणि पुढचा हा जो नित्य येत आहे त्याचा उच्चार बघा मी कसा करतो आहे, कारण तुम्हाला हा उच्चार वारंवार करावा लागणार आहे. आणि तुम्ही पाली वाचताना किंवा माझ्याशी बोलताना जर उच्चार चुकला तर मी तुम्हाला रागवेल, कारण पालीच्या लँग्वेज मध्ये उच्चार हा अत्यंत महत्वाचा आहे. तर हा जो ड दिसतोय आणि त्याच्या खाली काय आहे, एक टिंबा आहे बघा. असं जर तुम्हाला दिसला पाली शब्दामध्ये तर त्याचा उच्चार काय करायचा? अंग. त्याचा उच्चार करायचा अंग. आपलं जे नाक जे आहे ना त्या नाकातनं आवाज काढायचा अंग. म्हणजे अ वर अनुस्वार ठेवल्यानंतर आपण सध्या कसा उच्चार करतो? अंग. तर हा जो उच्चार आहे अंग म्हणजेच काय? क, ख, ग, घ, अंग, हा असा उच्चार करायचा.
नंतर च छ ज झ याचा उच्चार न्य करायचा. न्य न्य नाही करायचा. न्य आपल्या ह्या पाली लँग्वेज मध्ये नाही. तर न्य आपली जीभ जी आहे ती जीभ पूर्ण आपली जे कगाळ जे आहे त्या कगाळाच्या वरती पूर्ण ती टेकवायची आणि नाकातनं उच्चार करायचा. न्य न्य याचाही वारंवार आपल्याला उच्चार करावा लागणार आहे. नंतर तिसरा जो भाग आहे ट ठ ड ढ न. हा न तर तुम्हाला सगळ्यांना पाठच आहे कारण मराठीमध्ये पण आहे. हे दोन शब्द फक्त आपल्याला नीट व्यवस्थित सिलेबल जे आहे ती व्यवस्थित उच्चार करायचे आहेत. त ठ ड ढ न. नंतर त थ द ध न. नंतर प फ ब भ म. बरोबर. आता हे किती झाले बघा. 1 2 3 4 5 म्हणजे 5 वर्ग झाले. आणि असे जर आडवे मोजले तर ते पण तरी पण ते 5 आहेत बघा. 1 2 3 4 5 म्हणजे हे जे वर्गामधले जे व्यंजन जे आहे हे सगळे व्यंजन जर त्यांची बेरीज केली तर काय होते 25 होते. 5 5 25. उभे 5 आडवे 5. 5 5 किती 25 म्हणजे हे झाले 25. आणि उरलेले जे आहेत मिससेलेनियस म्हणतो ना आपण त्याला आपण संकीर्ण म्हणतो. ते काय किती आहेत ते कोणते आहे आधी विचारून घेऊ आपण. य र ल व स ह ळ आणि अंग हे 25 झाले. य 26 र 27 ल 28 व 29 स 30 ह 31 ळ 32 आणि अंग 33. तर अशा प्रकारे हे 33 व्यंजन आहे. याच्यामध्ये अंगच्या बाबतीमध्ये पण आपण याच्यामध्ये त्याला व्यंजनामध्ये हे केलेलं आहे समाविष्ट केलेला आहे. पण काही व्याकरणकार काय म्हणतात की तो व्यंजन नाहीये. तो त्या आपल्याला वादात पडायचं नाहीये. फक्त आपल्याला शिकायचं आहे. त्याला कुठे कसा वापरायचा ते फक्त आपण शिकून घेऊ. बाकीचे विषय सोडून देऊ. कारण भाषा म्हटली की बरेच जण त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी चालू असते. कोणी असंच पाहिजे कोणी म्हणतो तेच पाहिजे कोणी म्हणतो हा नियमच नको वगैरे वगैरे. आणि पाली भाषेमध्ये पण हा प्रकार भरपूर आहे. त्याच्यामुळे पाली भाषा शिकताना सरांनी मला असंच शिकवलं आहे. पुस्तकामध्ये एक पुस्तक वाचल्यानंतर हेच दिलेलं आहे असं ठाम पकडून ठेवायचं नाही. आलं लक्षात. नाहीतर काय होईल तुम्हाला काय वाटेल की हे बरोबर आहे बाकीचे सगळं चुकीचं आहे असा तुमचा ग्रह होण्याची शक्यता आहे. तर तसा ग्रह होऊ द्यायचा नाही. जे काही आहे जे कोणी आपण पुस्तकात वाचतो आहोत किंवा शिकतो आहोत ते ग्रहण करायची वृत्ती फक्त ठेवायची. बुद्ध धम्माचं जे ज्ञान जे आहे ते ग्रहण करण्याची वृत्ती तुम्ही जर ठेवली जसं आहे तसं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने धम्म जाणू शकता किंवा पाली भाषा तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणू शकता. सुरुवातीलाच त्याच्याबद्दल काही शंका चिकित्सा म्हणतो आपण चिकित्सा तर तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार नाही हे तुम्हाला आधी सांगून ठेवतो. त्याच्यामुळे व्याकरण शिकताना सुद्धा अनेक पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे उदाहरणं दिलेले आहेत. तर ते कुठल्या कंडिशन मध्ये लागू होतात आपण वाचलेले कुठल्या कंडिशन मध्ये लागू होतात हे पडताळून बघायचं. असा निगेटिव्ह भूमिका किंवा नकारात्मक भूमिका आपण ठेवायची नाही. कारण हा जो हे जे ज्ञान हे अथांग सागर आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अशी पूर्ण डुबकी लावणार आणि पूर्ण ओलेचिंब होणार त्यावेळेस तुम्हाला खरंच समाधान मिळेल. तुम्ही जर नुसतं त्या समुद्राच्या काठाला बसून नुसतं एक गोंजळवर पाणी घ्यायला आणि तोंडावर शिकणार अंगावर हे करणार तर त्याचा खरा स्वाद जो आहे धम्माचा जो रस जो आहे तो
तुम्हाला मिळणार नाही आणि त्याच्या फायद्यापासून तुम्ही काय होणार, वंचित राहणार. म्हणून मी सांगतो की हे जे शिकवत आहे ते ऐकायचं आणि त्याचा स्वीकार करायचा. नंतर मग पुढे एकदा का आपण याच्यामध्ये मास्टर झालो, ह्या पूर्ण गोष्टी आपल्या लक्षात आल्या, नंतर मग त्याच्यावरती चिकित्सा करण्याची भूमिका आपण ठेवायची. तर हा जो अंग जो आहे, ह्या अंगच्या बाबतीतही तसंच आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये आपण तो विषय नंतर घेऊ. अशा प्रकारे टोटल व्यंजन आपले किती आहे, 33. ओके. वर्गीय व्यंजन असं जर मी म्हटलं तर किती झाले, वर्गीय म्हणजे वर्गामध्ये डिव्हाइड केलेले व्यंजन मी काउंट करून दाखवले तुम्हाला. तर किती आहेत ते, 25 आहे सर. 25. येस, 25. आणि जे संकीर्ण आहेत, मिसलेनियस आहेत, हे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहे सर. म्हणजे याचा संकीर्ण किती आहे, 8. म्हणजे वर्गीय व्यंजन 25 आणि संकीर्ण 8 असे म्हणून आपण काय म्हणतो त्याला, आपण काय म्हणतो त्याला 33 व्यंजन म्हणतो. बरोबर. आता बघा दुसरा याच्यातला भाग जो आहे तो काय आहे, इथे क वर्ग लिहिलेला आहे. त्याला क वर्ग का म्हटलंय, कारण ह्या वर्गामध्ये म्हणजे क क क क मध्ये क हा शब्द पहिला आहे. शब्द म्हणण्यापेक्षा अक्षर किंवा अल्फाबेट. क हे काय आहे, सुरुवातीला आहे, म्हणून त्याला क वर्ग. त्यानंतर दुसरा जर वर्ग जर बघितला आपण तर त्या वर्गामध्ये च हा पहिला अक्षर आहे, म्हणून त्याला आपण च वर्ग म्हणतो. नंतर तिसऱ्या याच्यामध्ये ट हा पहिला आहे, म्हणून त्याला आपण ट वर्ग म्हणतो. आणि त हा पहिला म्हणजे चौथ्या वर्गामध्ये ट पहिला अक्षर आहे, म्हणून त्याला आपण ट वर्ग म्हटलेला आहे. आणि प हे जे आहे हे 5व्या वर्गामध्ये पहिलं अक्षर असल्यामुळे त्याला प वर्ग म्हटलेला. हे आपण आपल्या सोयीनुसार आपल्या लक्षात राहील याच्यानुसार हे आपण ह्या वर्गाला असं नाव दिलं. क वर्ग म्हटलं तर लगेच क ख ग ग अंग. च वर्ग म्हटलं तर च छ ज छ ञ. ट वर्ग म्हटलं तर ट ठ ड ढ न. त वर्ग म्हटलं त थ द ध न. नंतर प वर्ग म्हटलं तर प ल व स हळ असं तुमचं पाठांतर झालं पाहिजे. व्यंजनाचं पाठांतर कसं करायचं, क ख ग घ म्हणजे त्याला रिदम मध्ये पाठ करायचं. आपण एखादं गाणं कसं पाठ करतो की नाही, किंवा तो लक्षात ठेवतो की नाही गाणं, आपण त्या पद्धतीने त्याला लक्षात ठेवायचं. स्वराला पण तसंच लक्षात ठेवायचं. तर असे हे आपण काय दिलेले आहेत, नावं दिलेले आहेत. परंतु ज्याला पाली व्याकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. पाली व्याकरणामध्ये काय नाव आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. उदाहरणार्थ क जो वर्ग जो आहे, क वर्ग आहे, तर याला आपण कंठस्थ असं म्हणतो. आपण कंठस्थ क वर्गाला व्याकरणामध्ये त्याला पालीमध्ये आपण कंठज म्हणतो. कंठज. कंठज म्हणजे काय, कंठातून उत्पन्न होणारे शब्द. कंठज. जर बघा तुम्ही कंठातून उत्पन्न होतात की नाही ते त्याचा उच्चार करून बघा. क ख ग घ आणि अंग. याला जिभेचा काही आपण उपयोग केला, बोटांचा उपयोग केला, दातांचा उपयोग केला नाही. हे काय केलं आपण, डायरेक्ट कंठातनं उच्चार केला, म्हणून त्याला कंठस्थ किंवा कंठज. ज जिथे लागला ते उत्पन्न होणे असा त्याचा अर्थ होतो. तर कंठज काय, कंठातनं उत्पन्न होणारा जो काही वर्ण जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, कंठज. नंतर च वर्ग आहे. च वर्गाला काय म्हणतात, कोणत्या वर्ग म्हणतात,
जुने विद्यार्थी सांगू शकतो तुम्ही? जुने विद्यार्थी तालव्य सर. हा? हॅलो, तालव्य सर. तालव्य, तालुज किंवा तालव्य. मूर्धन्य, तालुज्य. तालुज्य. हा? तालुज्य. तालुज्य. तालुज सर, तालुज. तालव्य तर किंवा तालु. तालव्य आपण का म्हणतो? आपली जीभ जी आहे ती काय त्या आपल्या टाळूला लागली जाते म्हणून त्याला तालव्य म्हणतो. तर बघा या च चा जो उच्चार केला तर जिभेचा हे होतं बघा, च च ज ज आणि ञ. हा, तर याचे उच्चार करताना आपली जी जीभ जी आहे ती कुठे कगाळाला अशी पूर्ण प्रेस करून मग आपण त्याचा उच्चार करत असतो, बरोबर. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? तालव्य किंवा तालुज. ओके. आता ट वर्ग जो आहे त्याला काय म्हणतो आपण? मृदुला. मुद्धज. मूर्धन्य. मुद्धज. किंवा मुद्धज. उद्धज. आता जुन्या विद्यार्थ्यांची उजळणी पण होते आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना पण कळत आहे. मी मुद्दा विचारतो. हा, तर या ठिकाणी याला मूर्धन्य किंवा मुद्धज याला असं का म्हणतो आपण? कारण आपली जी जीभ जी आहे ती उच्चार करताना आपण आपल्या वरती टाळूला काय करतो? आपण प्रेस करतो आणि सोडून देतो आणि मग तो उच्चार होतो बघा. त, ठ, द, ध आणि न याचा उच्चार ककाळाला लावतो आणि प्रेस करतो. नुसतं लावतो नाही, तिला अशी जोरात प्रेस करतो आणि सोडून देतो लगेच. ट, फ, द, ध आणि न म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? मूर्धन्य किंवा मुद्धज. त्यानंतर त वर्ग, तर त्याचा या त वर्गातील शब्द अक्षरांचा उच्चार कसा केला जातो? आपली जीभ जी आहे ती आपण आपल्या जे दात जे आहे त्या दाताला आपण काय करत असतो? प्रेस करत असतो. त्या दातांचा आपण उपयोग करत असतो, त्याला प्रेस करतो आणि लगेच सोडून देतो. बघा उदाहरणार्थ त, थ, द, थ, न, है की नाही? त, थ, द, थ, न. तर उच्चार करताना आपली जीभ जी आहे ती दाताला आपण प्रेस करतो म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? दंतज किंवा दंतव्य अशा प्रकारचं त्या वर्गाचं नाव आहे. ओके. नंतर पुढचा वर्ग जो आहे व्याकरणामध्ये त्याला आपण प वर्ग, आपल्या सोयीसाठी प वर्ग म्हणतो, पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा नामकरण काय आहे? प वर्गाचा भोक्तज्य किंवा भोक्तव्य. प बघा आता या ठिकाणी आपण काय कशाचा उपयोग करतोय? आपण क च्या पासून सुरुवात केला तर हळूहळू पुढे आलो आपण. क नंतर कगाळाला आलो, च नंतर त्या च च्या पुढे ट उच्चार करताना जीभ आपण त्या आपल्या कगाळाला लावली. ट नंतर आपण दात पुढे आलो थोडं तर आपण दाताचा उपयोग केला. त आता दाताच्या पुढे काय आहे? आपले होठ आहे, त्याचा उपयोग करतो आपण. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? भोक्तव्य किंवा होठव्य. होठ म्हणतो ना आपण, संस्कृतमध्ये होठव्य म्हणतो. तर प होठाचा उपयोग फ, ब, भ, म या ठिकाणी पूर्ण पाचीच्या पाची अक्षरांसाठी आपण काय केलं? होठांचा उपयोग केला आणि आतून येणारा जो ध्वनी आहे किंवा आवाज जो आहे त्याला आपण ब्रेक केला होठाने. प, फ, ब, भ, म. लक्षात. आणि आता हे जे संकीर्ण जे आहे य, र, ल, व, स, हळ, अंग, तर हे जे आहेत याच्यामध्ये सुद्धा आता ते उष्ण आणि हे याच्यामध्ये पण बरंच व्याकरण आहे. पण तुमच्यासाठी
बेसिक याच्यासाठी तुम्ही एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये आणखी जास्त व्याकरण जर तुम्ही गेला तर याच्यामध्ये परत अर्धा तास जाईल आणि ते तुमच्या काही उपयोगाचं पण नाही सध्या तरी. पुढे तुम्ही डेव्हलप करू शकता तर ते जसं ड्यू कोर्स मी शिकवेल त्यानुसार तुम्हाला मी ते सांगेल. तर अशा प्रकारे हे व्यंजन जे आहे आणि त्याचा उच्चार जो आहे तो केला जातो. आता इथे मी पहिल्यांदाच लिहिलेलं आहे स्वरांच्या साह्याने. इथे स्वर काय आहे, कुठे आहे स्वर, इथे कुठला स्वर दिसतोय? तो व्यंजन जे आहेत हे नेहमी काय असतात, अर्धे असतात. आता हा जो मी इथे क लिहिलेला आहे तो पूर्ण क नाही, तो अर्धाच क आहे. म्हणजे त्याचा पाय मोडलेला आहे. इथे दिलेला नाही परंतु मराठीमध्ये तो पाय मोडलेला दाखवतात. तुम्ही जसे हे वरतीचे जे स्वर जे तुम्हाला आधी सांगितले अ आ इ ई उ ऊ, हे स्वर ह्या क ला जर तुम्ही जोडले तर तुमच्या व्यंजनाची अठ्ठकडी तयार होते. कारण स्वर किती आहेत, 8 आहेत. हे 8चे 8 स्वर 1 बाय 1 तुम्ही जर एकेका ह्या व्यंजनाला जोडले तर त्याची काय होते, अठ्ठकडी तयार होते. उदाहरणार्थ बघा, आता हा अर्धा क जर मी घेतला त्याला पहिला स्वर जर मी जोडला म्हणजेच पहिला स्वर काय आहे, हो. एक मिनिट, कोणतरी ऍडमिट करायचं. तर हा जो आहे हा अर्धा आहे त्याला अ जोडणार आपण. तो अ पहिला स्वर जोडल्यानंतर क अर्धा आणि अधिक अ, तर त्याचा उच्चार कसा होणार, क. परंतु त्याच्या पुढचा जर स्वर आपण आ जो आहे, दीर्घ आ जो आहे तो जर ह्या अर्धा क ला जोडला म्हणजेच काय, अर्धा क अधिक आ, तर व्यंजन काय होणार, का. अर्धा क अधिक आ ते पूर्ण काय होणार, व्यंजन का. त्याच्या पुढे आपण जर गेलो स्वराच्या बाबतीमध्ये तर ई आहे पुढचा स्वर. तर क ला जर समजा ह्रस्व ई जर जोडला आपण स्वर तर तो व्यंजन काय होतो, की. क अधिक ई ह्रस्व ई, तो काय होतो, की. बघा खाली तुमच्या इथे दिलेला आहे बघा क, नंतर का, इथे बघा की. दीर्घ जर की जोडायचा असेल तर काय, क ला जी दीर्घ ई जो आहे म्हणजे रफा की जोडली तुमच्या. हॅलो, हो सर. हा समजते सर. येते लक्षात, येते. हो सर, समजते. हे आता आपला म्हणजे पहिली दुसरीचा वर्ग सुरू झालेला आहे. परंतु आता आपण कित्येक वर्ष, बरेच वर्ष हे न समजल्यामुळे, आपण न शिकल्यामुळे विसरलो पण असतात. परंतु आता आपल्याला पाली जी शिकायची ती फ्रेश, ती फ्रॉम स्क्रॅच शिकायची, म्हणजे ABCD पासून शिकायची. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकणं अत्यावश्यक आहे. नाहीतर असा कोणी ग्रह करू नये. सरांनी पालीचं व्याकरण शिकवायचं होतं आणि पालीचं तर हे काय घेऊन बसलं तर आम्हाला क क ग ग ग आई 5वी 6वीतले आम्हाला शिकवतात. परंतु याचा संदर्भ पुढे पाली भाषा शिकण्याशी खूप आहे किंवा संबंधित आहे, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता हे आपण विसरलेलं पण आहे, तर त्याची रिव्हिजन पण करणं हे अत्यावश्यक आहे. ओके सर मी बोलू का? हा बोला ना मॅडम. सर हे जे तुम्ही शिकवते ना हे खूपच उपयोगी आहे. हे अगोदर न कळल्यामुळे, हे अगोदर न कळल्यामुळे पुढे ग्रामर मध्ये खूप त्रास होतो. एक्झॅक्टली, हे खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं, आपल्याकडनं ज्या गोष्टीला महत्व दिलं गेलं पाहिजे त्या दिलं जात नाही आणि नंतर पुढे शिकण्याच्या वेळेस मग बेसिक व्यवस्थित नसल्यामुळे
काय बदल होतो किंवा काय बदल करायचा असतो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे मग खूप घोळ होतो. तर ह्या गोष्टी आपल्याला बघा, एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला ग्रंथ वाचायचा आहे, हा, त्रिपिटक वाचायचं, पाली भाषेचं त्रिपिटक वाचायचं समजा, बरोबर की नाही? तो एक ग्रंथच आहे, म्हणजे खूप मोठमोठे ग्रंथ आहेत आणि 140 ग्रंथ. एक ग्रंथ घेऊ आपण. तो ग्रंथ कसा तयार होतो? ग्रंथ एक एक अक्षरांना जुळून तो ग्रंथ तयार होतो, बरोबर की नाही? जर तुम्हाला त्या अक्षराची जर प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म जर माहीत नसले तर तुम्हाला त्या अक्षरापासून झालेला जो तयार झालेला शब्द जो आहे तो तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला अक्षरांचे जर गुणधर्म माहीत असले किंवा तुम्ही त्यांना जाणत असलात तर तुम्हाला तो शब्द जो आहे तो तुम्हाला त्याचा गुणधर्म किंवा त्याचा अर्थ तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल, बरोबर की नाही? अक्षर जुळून काय होतो? शब्द तयार होतो. जर समजा शब्द तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला तर शब्द एकत्र करून काय तयार होतं? वाक्य तयार होतं. आपण बरेचसे शब्द जर एकत्र केले तर वाक्य तयार होतं. शब्दांचे जर गुणधर्म प्रॉपर्टीज तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित असेल, व्याकरण माहित असेल तर त्या पूर्ण सेंटेन्स किंवा वाक्याचं सुद्धा व्याकरण तुम्हाला इझिली समजू शकतं, बरोबर की नाही? जर समजा असे वाक्य एकत्र करत आपण असे एकापेक्षा जास्त वाक्य आपण एकत्र करतो त्यावेळेस काय तयार होतं? पूर्ण अनेक वाक्य आपण एकत्र केले तर त्यावेळेस काय होतं? पूर्ण तयार काय होतं? परिच्छेद, पॅराग्राफ तयार होतो, बरोबर की नाही? मग त्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला जर वाक्य नीट समजले, त्याचा अर्थ नीट समजला, त्या व्याकरण नीट समजलं तर त्या पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे हे तुम्हाला समजेल. कोणचा वाक्य कोणत्या वाक्याशी संबंधित आहे हे तुम्हाला समजेल. आधी काय डिस्क्रिप्शन झालेलं आहे आणि नंतरचं शेवटचं जे त्या परिच्छेदामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचे संदर्भ तुम्हाला जोडता येईल. असं तुम्हाला तो परिच्छेद कळेल. आणि असे 5-5, 10-10, 20-20, 50-50 परिच्छेद एकत्र केल्यानंतर पूर्ण लेसन तयार होतो, धडा तयार होतो. तुम्हाला जर परिच्छेदच कळाला नाही तर मग तुम्हाला पूर्ण लेसन कसा करणार, धडा कसा करणार, बरोबर की नाही? तर त्या पूर्ण लेसन मध्ये परिच्छेदानुसार तुम्हाला जर तुम्ही केला, समजला तर तुम्हाला त्या धड्यामध्ये काय दिलेलं आहे, त्या त्रिपिटकाच्या सूक्तामध्ये काय दिलेलं आहे हे त्यावेळेस तुम्हाला कळेल, नाहीतर नाही कळणार. आणि असे लेसन जर तुम्ही एकत्र केले तर ग्रंथ तयार होतो. तुम्हाला लेसनच समजला नाही तर मग तो ग्रंथ समजणार कसा? शेवटी गाडी कुठे येते? मूळ अक्षर जे आहे ना त्याच्यावर येते. त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, रूट जे आहे, कोणत्याही भाषेचं घ्या, मी नुसतं पाली म्हणतो असं नाही. तुम्ही एकदा का पाली भाषेचं व्याकरण तुम्ही जर चांगला शिकलात ना दुसऱ्या भाषा तुम्ही महिन्याभरामध्ये शिका. एकदा का तुम्हाला हा पॅटर्न समजला व्याकरणाचा, दुसऱ्या भाषेत सगळ्यांचं सारखंच असतं. सगळ्यांच्या पार्ट्स ऑफ स्पीच सारखेच आहेत, भाषेचे घटक सारखेच आहेत. नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, कंजक्शन आहे, हे सगळ्यांमध्येच आहे. एका भाषेचं पक्क जर तुम्ही केला तर इतर भाषा तुम्हाला शिकायला वेळ नाही लागत, पटापट तुम्ही शिकू. म्हणून हे जे आता तुम्ही व्रत घेतलेलं आहे, मी याला व्रत म्हणतो, आलं लक्षात? हे जे तुम्ही व्रत घेतलेलं आहे, पद घेतलेला आहे, तो जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर नॉट अ सिंगल, त्याला असं अंडर इस्टिमेट नाही करायचं. सलमान खानच्या भाषेमध्ये नाही का तो कुठल्या तरी पिक्चर मध्ये होतो, डोंट अंडर इस्टिमेट कॉमन मॅन असं म्हणतो की नाही. तर कॉमन मॅनची ताकद माहिती तुम्हाला लोकशाहीमध्ये किती असते. एक माणूस काही करू शकतो. तसं इथे पाली भाषेमध्ये एक अक्षराचा जर समजा चुकीचा तुम्ही उपयोग केला, चुकीचा अर्थ काढला तर पूर्ण शब्दाचा अर्थ बदलतो, त्या याचा अर्थ बदलतो, वाक्याचा अर्थ बदलतो, पॅरेग्राफचा अर्थ बदलतो. लेसन म्हणजे बुद्धांचा जो
त्यांना जो काही उपदेश द्यायचा आहे, अर्थ सांगायचा, तो सगळं चेंज होतो. शिकून काही होत नाही. म्हणून हे जे काही वाटत असेल किरकोळ, पण हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता इथे बघा, क जो आहे, ज्या क ला उ जोडला समजा, तर काय होतो? उ. उ होतो, ह्रस्व उ. दीर्घ उ जर जोडला तर तोही उ होतो बघा, परंतु त्याचा उकार जो आहे तो कसा आहे? दीर्घ आहे. नंतर ए जर जोडला, क अधिक ए, तर काय होतो? के. आणि ओ जर जोडला, क अधिक ओ, तर को होतो. बरोबर. तर हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय? अठ्ठकडी म्हटले. मराठीमध्ये 12 कडी म्हणतो आपण. तर मराठीमध्ये स्वर काय आहेत? 12 आहेत. म्हणून ती 12 कडी. आपण ते आपल्याकडे 8 स्वर आहेत, म्हणून अठ्ठकडी. म्हणजेच काय बघा, व्यंजन कसे आहे? क, का, की, की, कु, के, को. बरोबर. आता नंतर दुसरा व्यंजन आहे ख. त्याचप्रमाणे ख ला अ जोडला तर तो ख होतो, आ जोडला तर खा होतो, ई जोडला तर खी होतो, दीर्घ ई जोडला तर खी होतो, ह्रस्व उ जोडला तर कु होतो, नंतर दीर्घ उ जोडला तर कु होतो, ए जोडला तर खे, आणि ओ जोडला तर को. असे हे जे संपूर्ण जे व्यंजन आहे त्याला स्वर जोडल्यानंतर हे व्यंजनाची अर्थकडी तयार होते. म्हणून इथे दिलेलं आहे बघा, ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साहाय्याने होतो त्याला काय म्हटलं जातं? व्यंजन म्हटलं जातं. व्यंजन म्हणतात. बरोबर. आणि हे व्यंजनाचा उच्चार सुद्धा आपण घशातनं, कंठातनं उच्चार करताना आपल्या मुखातील जे अवयव जे आहेत त्यांच्या साहाय्याने करतो. म्हणजे इथे स्वरांच्या आणि मुखातील अवयव जे आहेत यांच्या साहाय्याने जो उच्चार करतो त्याला काय म्हटलं जातं? व्यंजन म्हटलं जातं. ते असे हे 33 व्यंजन आहेत. त्यांचे नाव पण आहेत. पहिला जो आहे कंठस्थ म्हणजे कंठज, नंतर काय आहे? तालव्य म्हणजे तालुज, नंतर मुद्धज, नंतर तचा काय आहे? तचा काय आहे? दंतव्य. तचा काय आहे? पोट्टज. तर हे जे नावं जे आहेत हे तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला परत शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला स्क्रीनवरती लिहून देईल. आज तर मी काही स्क्रीनचा उपयोग करत नाहीये लिहून द्यायच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट टाइम तुम्हाला उद्याच्या दिवशी आहेच आपला क्लास, तर हे पुढे कंटिन्यू करूच आपण. तर हे असे नाव लक्षात ठेवायचे. आणि त्याची जी व्यंजनाची अठ्ठकडी जी आहे ती अशा पद्धतीने तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे. त्या बुक मध्ये ती वाचा आणि कोणता स्वर कोणत्या व्यंजनाला जोडल्यानंतर त्याचा उच्चार काय होतो ते स्वतः उच्चार करा. लाजू नका घरामध्ये. जर आता मी असं म्हटलं तर माझा नातू काय म्हणेल मला, माझी मिसेस काय म्हणेल मला, आता एवढे तुम्ही मोठे झालात आणि अ ब क शिकायला लागलात, असं त्याच्यामध्ये लाजायचा विषय ठेवायचा नाही. शिक्षण हे आपण काय मरेपर्यंत शिकत असतो, त्याच्यामुळे आणि ते काही वाया जात नाही, त्यामुळे लाजायचा विषय नाही. तुम्ही काही म्हटलं घरच्यांनी तरी जोरात, लहान मुलं कसे जोरात बोलतात की नाही तसं. जसं की बघा, जला अ ज, जला आ जा, जला ई जी, असे असं म्हणा तुम्ही. म्हणजे ते तुमच्या लक्षातही राहील आणि पाठांतर पण होईल. ओके. ही अठ्ठकडी तुम्हाला स्वतः मी तुम्हाला फक्त सांगितलंय की ती कशी बनते आहे, कसा उच्चार होतोय ते तुम्हाला सांगितलंय. हे प्रत्येक गोष्ट आता प्रत्येक व्यंजन तुम्हाला इथे सांगणं म्हणजे त्याच्यात वेळ जाईल आपला. तुम्ही तसे हुशार आहात सगळेजण. तुम्हाला फक्त काय मला मार्ग दाखवायचा आहे, तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर पुढे लिपीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा. आतापर्यंत आपण काय शिकलो? स्वर आणि व्यंजन शिकलो. ओके. स्वर आणि व्यंजन. स्वर किती आहेत, काय आहेत, कोणत्या आहेत,
व्यंजन किती आहेत, कशा आहेत, कुठचा वर्ग आहे, त्याचा उच्चार काय होतो, निगहितचा उच्चार काय होतो, नंतर अट्टकडी जी आहे ती काय होते, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वर जे आहेत त्याचा देवनागरीची स्क्रिप्ट आणि रोमनची स्क्रिप्ट थोडक्यात तुम्हाला इथे दाखवतो मी तुम्हाला. हे पण पुस्तकामध्ये आहे बघा, आपल्या ह्या लेसन मध्ये दिलेलं आहे. सर अठ्ठाकडी म्हणजे ए आणि ओ हे दोघं ऱ्हस्वच घ्यायचे का? नाही नाही नाही, हे फक्त तेवढं दिलेलं आहे. हे जो ए आणि ओ जो आहे ना, याच्या बाबतीमध्ये तुम्ही फक्त ऱ्हस्व जो आहे ना तोच लक्षात ठेवा. अठ्ठकडीस मध्ये फक्त ए आणि ओ सध्या ऱ्हस्वच घ्या. ओके ओके सर. हा हा बोला. मॅडम तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित, मला कळत नाही काय म्हणते. कोणाला समजलं असेल तर कोणी सांगू शकतं का मला, मॅडम काय म्हणतात ते? त्यांचा आवाज बरोबर येत नाही मिस्टर. हा तो आवाज अनुनासिक हा जो भाग जो आहे ना हा सेपरेट ठेवा. या अट्टकडीमध्ये तुम्ही त्याला इन्क्लूड करू नका. आलं लक्षात? तो भाग सेपरेट आहे आणि तो भाग जो आहे मी तुम्हाला तो स्वतंत्र शिकवणार आहे. पाली भाषेमध्ये अनुनासिक जे शब्द कसे तयार होतात हे हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे बरं का. या अट्टकडीमध्ये त्याचा उपयोग म्हणजे इन्क्लूड करू नका. जसा अंग आहे, न्य आहे, अंग आहे, न्य आहे, न, नंतर म वगैरे हे अनुनासिक शब्द कसे तयार होतात ते मी तुम्हाला उद्या सांगेन. आलं लक्षात? हाच प्रश्न होता ना तुमचा? हा ओके. तुमचा आवाजच येत नव्हता मला नेटवर्क. ओके हा बघा इथे मी तुमच्या स्क्रीनवर दिसत रोमन आणि देवनागरी. तर हे रोमनचे ए ए यू यू दिसतोय बघा आणि इथे ई दिसतोय. हा ई म्हणजे काय? ए. म्हणजे देवनागरीमध्ये आपण त्याचा उच्चार ए करायचा. ओके. आणि रोमन मध्ये सुद्धा त्याचा उच्चार ए, पण लिहिताना ई लिहायचा. ओके. इथे ओ. देवनागरीमध्ये उच्चार ओच आहे आणि रोमन मध्ये पण उच्चार ओच आहे. आपण असं केलेलं आहे. तर हे जे आहेत याचा उपयोग आपल्याला आता कुठे करायचा आहे? ट्रान्सलिटरेशन मध्ये करायचं आहे. म्हणजे लिप्यांतर जे आहे त्याच्यासाठी करायचं आहे. आणि हे लिप्यांतर का शिकायचं आपल्याला? का शिकायचं? काय गरज आहे त्याची? हा जो पॅराग्राफ जो आहे हा पॅराग्राफ कोणत्या भाषेमध्ये आहे? पाली भाषेमध्ये आहे. पाली. मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा. हा पॅराग्राफ जो आहे हा पाली भाषेमध्ये आहे आणि हा पॅराग्राफ कोणत्या लिपीमध्ये लिहिला गेलेला आहे? देवनागरी. आता हा जो पॅराग्राफ जो आहे पाली भाषेतील पॅराग्राफ जो आहे तो अनेक लिपीमध्ये सुद्धा लिहू शकतो आपण. अनेक लिपीमध्ये, सिंहली लिपीमध्ये लिहू शकतो, थाई लिपीमध्ये लिहू शकतो, नंतर इंग्रजीमध्ये तर खालीच दिलेला आहे बघा, रोमन लिपीमध्ये लिहू शकतो. हाच वरचा पॅराग्राफ परिच्छेद. म्हणजे लिपी ही अनेक असू शकते, भाषा एक असली तरी, हे लक्षात ठेवा. किंवा हाच जो पॅराग्राफ जो आहे हा मी ब्राह्मी लिपीमध्ये पण लिहू शकतो. जसे बरेचसे, मला तर असं वाटतं बरेचसे स्टुडंट्स
ब्राह्मी लिपी बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत. तर ज्यावेळेस तोंड ओळख आपली झाली ना इंट्रोडक्शन, त्यावेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही ब्राह्मी लिपीचा कोर्स केलेला आहे ना बऱ्याच जणांनी. हो सर. हा, तर हा जो पॅरेग्राफ जो आहे हा म्हणजे खाली बघा रोमन लिपीमध्ये दिलेला आहे. ओके, तो कसा दिलाय बघा. आता इथे आपण जे स्वर जे दिलेले आहेत त्याच्यावर वरती आडवी लाईन मारली की तो दीर्घ होतो, त्याचा उपयोग करायचा आपल्याला इथे खाली. हे बघा, आता इथे पहिला शब्द जो आहे तो काय आहे, अथ. या अ साठी इथे काय वापरलाय, ए वापरलाय. ओके, आणि थ चा रोमन लिपीमध्ये काय झालाय, THA. THA म्हणजे अर्थ. म्हणजे वाचताना तुम्ही जरी हे इंग्रजीमध्ये दिसते तरी तुम्ही पाली भाषेत वाचायचं अर्थ. नंतर खो. हा, इथे बघा KH हा ख झाला आणि त्याला हा ओ स्वर लागला म्हणजे काय झाला, तो खो. बघा इथे पण देवनागरी लिपीमध्ये पण तसंच आहे बघा. खोला काय लागलाय, ओ लागलेला आहे, खो. हा स्वर इथे ओ लागलेला आहे, खोला. म्हणजेच काय, अथ खो. ओके, नंतर काय, भगवा. भ च स्पेलिंग काय येते, BHA. आता इथे BH जो आहे हा अर्धा भ आहे, त्याला हा स्वर ए लागला, त्यावेळेस तो पूर्ण काय झाला, भ झाला. हे बघा, हा मी त्याला हायलाइट करते बघा, हा भ झाला आहे की नाही. नंतर ग आहे, भगवामध्ये पुढे ग आहे, तो काय झाला, GA. तर हा जी जो आहे हा अर्धा व्यंजन, पण त्याला ए जो लागलेला आहे, अ जो लागलेला आहे तो काय आहे, स्वर. तो स्वर लागला त्यावेळेस हा ग व्यंजन पूर्ण झाला, म्हणून तो भ ग. नंतर पुढे इथे काय आहे, वा. नीट लक्ष देताय तुम्ही, हॅलो. हा, वा. आता हा वा कसा लिहिणार बघा आपण इथे. हा इथे मी त्याला हायलाइट करतो. ए पण येतोय, पण VA आहे बघा आणि त्याच्यावरती आडवी लाईन आहे. तर व्ही जो आहे तो काय आहे, व आहे, अर्धा व, बरोबर. आणि त्याला हा ए आणि त्याच्या डोक्यावर आडवी लाईन मारली, तर ए आणि त्याच्या डोक्यावर आडवी लाईन मारली तर तो काय होतो, दीर्घ आ होतो. जे दीर्घ लोक असतात ना त्यांच्या डोक्यावरती नेहमी आडवी लाईन असते, हे लक्षात ठेवा. आडवी लाईन दिसली की त्याला दीर्घ समजायचं. आपण कोणाला तरी असं उपरोधिक बोलतो बघा, तो खूप शहाणा आहे, तो खूप दीर्घ आहे, असं बोलतो की नाही आपण, बोलतो की नाही, का बोलतच नाही. हो सर. हे मी आपल्या व्यवहारातले उदाहरण का देतो असे तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी असे उदाहरणं देतो तुम्हाला व्यवहारामध्ये, म्हणजे ते जरा जरा व्यवस्थित चांगलं लक्षात राहतं. तर हा जो दीर्घ आ जो आहे, अ वरती लाईन आडवी मारलेली आहे, तो आ होतो. तो व्ही अधिक आ किंवा व अधिक आ काय होतो, वा. बघा हा वा, म्हणजे हा जो देवनागरी मधला वा इथे असा लिहिलेला आहे, तो रोमन लिपीमध्ये कसा लिहिलेला आहे, व्ही आणि ए त्याच्यावरती आडवी लाईन. मग पूर्ण शब्द कसा झाला बघा, भ ग आणि वा. हे भगवा शब्दाचं ट्रान्सलिटरेशन केलं असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, देवनागरी लिपीमधील भगवा शब्द आपण रोमन लिपीमध्ये लिहिला असं त्याचा अर्थ झाला. असं तुम्हाला ट्रान्सलिटरेशन हे करायचं आहे, कारण हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतोच, एक प्रश्न असतोच. आता पुढचा शब्द घ्या, एन. ओके,
येन. आता बघा येनचा य आहे इथे, तर इथे वाय आला, त्याला मात्रा आहे ए. बघा ए, तर त्याला एक लिपीमध्ये रोमन लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे, त्याला ई लिहिलेला आहे, म्हणजे वाय ई. हा काय झाला, ये झाला. आणि पुढे काय आहे, न. नचा काय अर्धा न म्हणजे एन, आणि त्याला स्वर जोडला ए, म्हणजे तो पूर्ण न झाला, म्हणजे ए न. हा ए न देवनागरीमध्ये आणि हा ए न रोमन लिपीमध्ये. आलं लक्षात? ए न. नंतर रम्मकस्स. आता बघा इथे जोड अक्षर आहेत, जोड अक्षर आहेत. तर याची गंमत बघा. आता हा र जो आहे तर आर अर्धा आणि त्याला ए स्वर जोडला, तो र झाला. परंतु आता इथे म ला म आहे, तो अर्धा म तुम्ही काय समजायचा, फक्त एम. अर्धा म म्हणजे काय, नुसता एम. हा एम इथे लिहिला. आणि नंतरचा जो म जो आहे तो पूर्ण आहे, म्हणजे एम अधिक स्वर अ म्हणजे म पूर्ण. म्हणून इथे तुम्हाला एम ए लिहावं लागेल. अर्धा म म्हणजे एम आणि पूर्ण म म्हणजे एम ए, म्हणजे काय झालं बघा, रम्म असं त्याचं जोडाक्षर झालं. ओके. नंतर क आला. क आला तर अर्धा क ला ए जोडला, मग तो क झाला पूर्ण, म्हणजे के ए क. परत जोडाक्षर आला. अर्धा स, त्याचा इंग्रजीमध्ये आपण त्याला एस म्हणतो, एस करतो. तिथे हा एक वेळा एस लिहिला आणि त्याच्यानंतरच्या अर्ध्या स ला पूर्ण स जोडलेला आहे बघा. मग तो पूर्ण स च स्पेलिंग काय आहे, एस ए, तो इथे दिला. मग त्याचा हा रम्मकस्स शब्द देवनागरी मधून आपण रोमन लिपीमध्ये अशा पद्धतीने लिहिला, रम्मकस्स. रम्मकस्स. आलं लक्षात? आता हे कशासाठी शिकायचं आपल्याला, ज्यावेळेस तुम्ही ह्या पाली भाषेमध्ये किंवा बौद्ध धर्माचं तत्वज्ञान जे आहे त्यामध्ये तुम्ही पारंगत व्हाल, किंवा तुम्हाला फॉरेनला जाऊन याच्यामध्ये आणखी तुम्हाला प्रगती करायची आहे, किंवा फॉरेनच्या लोकांनी म्हणजे हे जे त्रिपिटक जे आहे ते त्यांच्या रोमन मध्ये लिपीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, त्याचा अभ्यास जर करायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं हे आवश्यक आहे. म्हणजे बघा आम्ही तुमच्याकडनं इतकी अपेक्षा करतोय की तुम्ही नुसती पाली भाषा आपली देवनागरी मधली इंडियन स्क्रिप्ट मधली शिका आणि देवनागरी मधलं त्रिपिटक वाचा, परंतु आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही याच्याही पुढे जाऊन भारताच्या बाहेर जाऊन ज्या ज्या लिपी ज्या आहेत ज्या ज्या लिपीमध्ये त्रिपिटक लिहिलेले आहेत त्याचाही तुम्ही अभ्यास करा. आणि धम्म जो आहे किंवा बुद्धांचा जो उपदेश जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि स्वतःची उन्नती करा, समाजाची उन्नती होते, देशाची उन्नती. त्या साध्या साध्या गोष्टींनी फार मोठा फरक पडतो. तर हा उद्देश ठेवून हा भाग आपण या ठिकाणी आपल्या सिलेबस मध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे, म्हणजे काय समाविष्ट केलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं का लिपी म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, किंवा ट्रान्सलिटरेशन म्हणजे मराठीतून त्याला लिप्यांतर, म्हणजे एका लिपीतून दुसऱ्या लिपीमध्ये त्याला चेंज करणं, त्याला काय म्हणतात, लिप्यांतर. हे आलं का लक्षात तुमच्या? हो सर. इथे दोन पॅरेग्राफ दिले आहेत, तुम्ही प्रयत्न करा घरी, होमवर्क म्हणून प्रयत्न करा. जर अडलं तर उद्या मला विचारा, मी तुम्हाला आणखी याच्यामध्ये काही अजून भाग शिकवायचा बाकी आहे. म्हणजे असे काही शब्द आहेत की ते कसे मग आपण त्याचं लिप्यांतर करायचं ते मी तुम्हाला अजून सांगितलं. मी सोपे सोपे जोडाक्षर सांगितलेले आहेत. ज्यावेळेस तुम्हाला आता उद्या मी निगहित शिकवेल ना, तर मग निगहितचे जे जोडाक्षर असतात ते कसे आपण इंग्रजीमध्ये लिहायचे किंवा रोमन लिपीमध्ये लिहायचे ते तुम्हाला उद्या दिवशी शिकवेल. ओके. आणि उद्या हे जे
स्वर व व्यंजन परिवर्तनाचे जे नियम आहेत त्याच्याबद्दलही तुम्हाला मी माहिती देईन. आता आपल्याला पुढे पाली भाषेमध्ये काय नियम आहे याचा अभ्यास करायचा आहे. हे सगळं शिकल्यानंतर मग आपण वाक्य बनवणार पालीचे वाक्य कसे बनवायचे हे हा चॅप्टर झाल्यानंतर मग ते आपण शिकणार आहोत. मग साधे साधे म्हणजे नुसता कर्ता आणि क्रियापद याचं आपण वाक्य बनवायचं, नंतर कर्ता कर्म नंतर क्रियापद याचं वाक्य बनवायचं, नंतर क्लॉजचे वाक्य बनवतं म्हणजे यो सो हे करून हा पुढचा भाग आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण व्याकरण शिकण्याचा पद्धत राहील किंवा मार्ग राहील. तर हे सगळं स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. नाहीतर हे मला समजत नाही, हे मला जमत नाही आणि हे शिकून काय उपयोग आहे अशी जर भावना तुम्ही ठेवली तर तुम्ही यामध्ये अपयशी व्हाल. मी आत्ताच इथे तुम्हाला सांगू शकतो. याबद्दल कुठल्याही म्हणजे शंका नाही. याला खूप लगन लागते, लक्षात खूप प्रेम लागतं, प्रेम. आणि ते काय म्हणतात त्याला खरं प्रेम लागतं. हे असं वरवर प्रेम लागत नाही. पालीवर जर तुम्ही प्रेम केलं तरच ती तुमच्या जवळ येणार, नाहीतर ती लांब लांब पडणार, तुमच्या जवळ येणार नाही. म्हणजेच काय तुम्हाला ते समजणार नाही. आलं लक्षात. तर पालीवरती प्रेम करायला शिका हा आजचा माझा तुमच्या मला काय संदेश आहे आजचा. आणि आज मी तुम्हाला जे काही शिकवलं, स्वर शिकवले, व्यंजन शिकवलं, लिपी शिकवली, भाषा शिकवली, लिप्यांतर कसं करायचं ते शिकवलं, स्वरम किती असतात, व्यंजन किती असतात, त्याचे वेगवेगळे वर्ग किती, त्याला पालीमध्ये काय म्हणतात, कंठस्थ म्हणतात का काय म्हणतात वगैरे हे तुम्हाला शिकवलं. तर अशा पद्धतीने आजचा क्लास आपला इथे मी संपवतो आहे. तर आजच्या क्लासच्या संदर्भामध्ये जर कोणाला काही अडचण असेल किंवा काही समजलं नाही तर मला तुम्ही हे विचारू शकता, प्रश्न विचारू शकता.